श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला होळीच्या आधी हा व्हिडिओ मिळाला असेल तर समजून घ्या की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण हा व्हिडिओ फक्त खूप भाग्यवान लोकांसाठी उपलब्ध आहे. हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलवण्यासाठी किंवा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी पुरेसा आहे. आज होळीच्या आधी आम्ही तुम्हाला एक अतिशय खास आणि मौल्यवान माहिती देणार आहोत की 13 मार्च रोजी येणाऱ्या होलिका दहनाच्या शुभ प्रसंगी जर तुम्ही एक विशेष उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील गरिबी कायमची संपू शकते. आज आम्ही तुम्हाला निसर्गाबद्दल सांगणार आहोत. मी तुम्हाला अशा काही चमत्कारिक वनस्पतींबद्दल सांगेन ज्यांच्या स्पर्शाने तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या सोडवता येतात. मित्रांनो पहा, गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नाही ही तुमची इच्छा आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल. जर तुम्ही आमच्याकडून सांगितलेल्या नियमांनुसार होलिका दहनाच्या दिवशी या वनस्पतींचे मूळ तुमच्या घरी आणले आणि होळीच्या दिवशी त्याचा योग्य वापर केला तर तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील आणि कोणतीही शक्ती तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही. मी माता राणीच्या नावाने शपथ घेते की जर तुम्ही ही माहिती पूर्ण श्रद्धेने आणि खऱ्या भक्तीने पाळली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. परंतु एक नम्र विनंती आहे की तुम्ही ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक समजून घ्या, तरच तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. जोपर्यंत उपाय पूर्ण भक्तीने केला जात नाही तोपर्यंत त्यांचा परिणाम पूर्णपणे साध्य होत नाही. भक्तांनो, तुमच्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगते की यावर्षी होलिका दहन 13 मार्च रोजी होणार आहे आणि यावेळी होळी पूर्ण उत्साहात साजरी केली जाईल. 144 वर्षांनंतर घडणारा हा एक दुर्मिळ योगायोग आहे. हा प्रसंग खूप दुर्मिळ आहे आणि जर तुम्ही होलिका दहनाच्या दिवशी काही विशेष औषधी वनस्पतींचा वापर आमच्या सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने केला तर भगवान शिव आणि होलिका मातेच्या कृपेने तुम्हाला संपत्ती, समृद्धी आणि अपार आनंद मिळू शकतो. भक्तांनो, 13 मार्च रोजी फाल्गुनी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी होलिका दहन देखील आहे. म्हणून जर अशा शुभ वेळी कोणताही उपाय केला तर तो उपाय कधीही व्यर्थ जाणार नाही, म्हणजे तो व्यर्थ जात नाही. जर तुम्ही होलिका विशेष दिवशी या वनस्पतींशी संबंधित उपाय केले तर त्या उपायांचा वापर करा. हे केल्याने तुम्हाला 100% फायदा होईल. आज आपण ज्या चमत्कारिक औषधी वनस्पतींबद्दल बोलणार आहोत तिला अमृत बुटी म्हणतात. ती संजीवनी बुटी इतकीच प्रभावी मानली जाते, म्हणून ती हलक्यात घेणे ही एक मोठी चूक असेल. आम्ही तुम्हाला या विशेष वनस्पतींच्या चमत्कारिक गुणधर्मांबद्दल आणि आयुर्वेदिक उपायांबद्दल तपशीलवार सांगू. जर ही वनस्पती तुमच्या घराभोवती असेल तर ती सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. त्याचे गुणधर्म असाधारण आहेत आणि जर तुम्ही आमच्या सल्ल्यानुसार या वनस्पतीची पूजा करायला सुरुवात केली तर तुम्हाला लवकरच त्याचे परिणाम दिसू लागतील. जसजसे तुम्हाला त्याचा चमत्कारिक गुणधर्मांबद्दल माहिती होईल तसतसे तुमच्या त्यावरील विश्वास आणि भक्ती वाढत जाईल. भक्तांनो, तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की आपण अशा भारताच्या भूमीत जन्मलो आहोत आणि आजही अशा दैवी आणि चमत्कारिक वनस्पती भारताच्या पवित्र भूमीवर आहेत ज्या आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. या वनस्पतीला अनेक ठिकाणी लाटजिरा म्हणून ओळखले जाते आणि काही ठिकाणी त्याला छदा असेही म्हणतात. कदाचित तुम्ही दुसऱ्या देशात किंवा राज्यात असाल किंवा तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून तरी पाहत असाल तर वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तुमच्या ठिकाणी ते कोणत्या नावाने ओळखले जाते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ही वनस्पती विशेषतः लाटजिरा या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला अपमार्ग का म्हणतात? कारण ती उलटी वाढते. त्याच्या बिया देखील उलट्या असतात. जेव्हा तुम्ही इतर वनस्पतींच्या बिया पाहता तेव्हा त्या वरच्या दिशेने असतात, परंतु ही वनस्पती उलटी वाढते. त्याच्या बिया देखील बाहेरून येतात, म्हणूनच त्याला अपमार्ग म्हणतात. या वनस्पतीला शिक्षणात देखील खूप विशेष स्थान आहे आणि ती अनेक ठिकाणी वापरली जाते. जेव्हा आपण याबद्दल अधिक माहिती देऊ तेव्हा तुम्हाला समजेल की ती आपल्यासाठी किती मौल्यवान आहे. आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे देखील सांगू की ही साधी वनस्पती इतकी खास आहे. या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अपार संपत्ती आणि समृद्धी येऊ शकते. भक्तांनो, अधिक माहिती सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच कृपया तुमचे राशीचिन्ह कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण आम्ही राशीचिन्हांशी संबंधित भाग्य आणि तुमच्या नशिबात येणाऱ्या समस्या त्वरित दूर करण्यासाठी सर्वात सोपे उपाय देखील सांगतो. म्हणून तुम्ही तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये टाकली पाहिजे. चला भक्तांनो, आता आम्ही तुम्हाला अशी आयुर्वेदिक माहिती देणार आहोत जी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही तुमच्या आयुष्यात या वनस्पतींचा नक्कीच वापर कराल. यासोबतच आम्ही तुम्हाला याचे चमत्कारिक आणि तांत्रिक उपाय देखील सांगू, जे तुमच्या अनेक समस्या सोडवू शकतात. भक्तांनो, असे मानले जाते की संपूर्ण विश्व या वनस्पतींमध्ये आहे. आता तुम्ही विचार कराल की तुम्हाला इतकी माहिती कुठून मिळाली. म्हणून जेव्हा आम्ही शिवरात्रीच्या वेळी कुंभात स्नान करण्यासाठी गेलो तेव्हा मला ही माहिती मिळाली. जेव्हा आम्ही प्रयागराजला गेलो तेव्हा आम्हाला एका संताला भेटण्याची आणि या वनस्पतीबद्दल बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. जेव्हा आम्ही त्यांना विचारले की त्यांनी पाणी न पिता महिनाभर ध्यान कसे केले, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांनी त्यांच्या आयुष्यात चिड्डी म्हणजेच भारतीय मायरोबालन नावाची वनस्पती वापरली, ज्याला अपमार्ग असेही म्हणतात. त्यांनी आम्हाला सांगितले की या वनस्पतीच्या बिया तयार करण्याची एक विशेष पद्धत आहे, जी खिचडीच्या स्वरूपात तयार केली जाते. जर तुम्ही या वनस्पतीची खिचडी तयार केली आणि त्याचे 2 चमचे खाल्ले तर तुम्हाला महिनाभर भूक आणि तहान लागणार नाही. हे तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आयुर्वेदात ही चमत्कारिक वनस्पती संजीवनी बूटी म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार या वनस्पतीच्या मुळात गंगा माता राहते. प्राचीन ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की या वनस्पतींच्या मुळांमध्ये अमृताचे काही थेंब पडले, म्हणूनच त्याला संजीवनी बूटी म्हणतात. जर तुम्ही त्याच्या मुळाचा टूथपिक म्हणून वापर केला तर दातांमधील जुने जंत किंवा बॅक्टेरिया हळूहळू नाहीसे होतात. दातदुखी, पिवळेपणा आणि इतर अनेक समस्या ज्या वैद्यकीय उपचारांनी बरे होऊ शकतात त्या बऱ्या होतात. उपचाराने बरे न होणारे दात या वनस्पतीपासून बनवलेल्या टूथब्रशने बरे करता येतात. तुम्हाला या वनस्पतीने नियमितपणे दात घासावे लागतील आणि तुम्हाला फक्त 15 दिवसात आश्चर्यकारक परिणाम दिसू लागतील. भक्तांनो, या वनस्पतीच्या टूथब्रशने तुमच्या दातांचा पिवळापणा संपेल आणि दात पांढरे आणि चमकदार होतील. ज्यांच्या दातांमध्ये पिवळेपणा आहे आणि त्यांना लाज वाटते त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो. आता त्यांच्या तांत्रिक वापराबद्दल बोलूया. तुम्ही या वनस्पतीचा वापर तंत्रमंत्रांसाठी देखील करू शकता, जे तुमच्या आयुष्यातील कोणत्याही प्रकारची समस्या सोडवेल. कदाचित ही वनस्पती आहे जी तुम्हाला मानसिक शांती आणि समृद्धी आणि आनंद देऊ शकते. जर ती पूजा आणि मंत्रांशी संबंधित कामांमध्ये योग्यरित्या वापरली गेली तर आपल्याला त्याचे फायदे मिळतात. मित्रांनो, आतापर्यंत या चमत्कारिक वनस्पतींबद्दल जे काही सांगितले गेले आहेत ते फक्त सुरुवात आहे. आता आणखीन अनेक रहस्य आहेत जी तुम्हाला आयुष्यात खूप फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही कधीही या वनस्पतीचा वापर केला नसेल तर आतापासून त्याचे फायदे नक्कीच घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.